जुगळ्याच्या घरावर आम्हा पोरांचा फार डोळा. परसात पेरवाची, पपईची झाडं होती. देवकापसाची बोंड बोळातनं हाताला यायची. पपई लागली की साऱ्या गावातल्या पोरांची पाळत असायची. पण म्हातारी अशी खाष्ट की जरा कुठं एखादं पोरगं आपल्या घराजवळ घुटमळताना दिसलं की तोंड वाजवाय लागलीच. कधी म्हातारा टेकून पेंगायचा, तेवढ्यात पोरं नजर चुकून हळूच परड्यात शिरायची, पेरू काढायची, फुलं तोडायची आणि म्हातारी आली की पळून जायची. मग तिचा ताशा वाजत राहीत. डुलकी घेणाऱ्या म्हाताऱ्याला ती तडातडा बोलायची. पण म्हातारा नुसता ऐकून घ्यायचा, डोळे उचलून वर बघायचा नाही, तसाच बसायचा आणि सोसेना झालं की हातात टेका देऊन उठायचा. गोठ्यात जाऊन म्हशीला पाणी पाजायचा, वैरण घालायचा. पोरांनी घातलेला हैदोस मान हलवत हलवत निरखायचा आणि आतनं म्हातारी आकांड तांडव करायची. मग ऐकून ऐकून कान किटले की म्हातारा न राहून म्हणायचा, आता पुरं की त्वांड, आणि एवढं जतन करून ठेवायचं कुठं, पोरं बाळ रडायला लागल्यात आपली. यावर म्हातारी खवळायची. सोप्यात येऊन म्हाताऱ्यापुढे हात नाचवत म्हणायची, कशानं पोरं बाळ होतील? तुझी करणी काय कमी? साऱ्या पुण्याईच्या गाठीच मारून आलायस बघ जन्माला. कशाला दिवा लागल तुझ्या घरात? वट झाला तुझा. अशा घालून पाडून बोलणाऱ्या म्हाताऱ्याचं मस्तक खवळायचं. अशा घालून पाडून बोलण्यानं म्हाताऱ्याचं मस्तक खवळायचं. दात खाऊन तो गप्प बसायचा. मनाला शांती मिळण्यासाठी काठी टेकत टेकत तो आमच्या घरी यायचा. काही बोलायचा नाही, सावरायचा नाही, नुसता बसून राहायचा. पान खायचा, पान सरलं तर नुसती तंबाखू आणि चुना मळायचा. म्हातारीचं तोंड ऐकायला येईना झालं की मग उठायचा, चोरागत घरात शिरायचा, खालवर घालून गुमान पडून राहायचा. त्या गिलाव्यानं रंगवलेल्या माडीच्या घरात सदा अशी धुसफूस चाललेली असायची. एक दिवस कधी सुखानं गेला असं व्हायचं नाही. कधी कधी म्हातारी घर डोक्यावर घ्यायची, वरची कौलं उडून जावी तसं बोलाय लागायची. अशा वेळी आम्ही पोरं गोळा होऊन ऐकत उभी राहिलो की संतापानं तिच्या साऱ्या अंगाचा ह्यावळा व्हायचा आणि ती मग आमच्याकडे तोंड करून म्हणायची, काय ऐकता सर भाड्यानो, इथं काय बाई नाचतीय वय? आता काय नाही माझ्या हट्टानं. असं म्हणून ती पाठीस लागली की आम्ही धूम ठोकत असू. पण मी जसा मोठा होऊ लागलो तशी त्या जुगळ्याच्या आजीची माझ्यावर माया जडू लागली. ही खाष्ट म्हातारी मलाच कशी जवळ करते याचं लोकांना आश्चर्य वाटायचं. पण खरं म्हणजे त्याचं आश्चर्य काही नव्हतं. चहा संपला, साखर संपली की म्हातारीला माझी आठवण व्हायची आणि मीही तिला कधी नाही म्हणायचो नाही. कारण मला चोपाळ्यावर बसायला मिळायचं. तिच्याशी गोड बोलून मला पेरू काढायला मिळायचे. त्या चोपाळ्यावर बसून झोके घेत घेत मी मोठा झालो. पण जुगळा म्हातारीशी कधी बोलणं व्हायचं नाही. मान हलवत म्हातारा नुसता बसून असायचा. तोंड उघडून घडाघडा कुणाशी बोलायचा नाही. अजगर आगत सदा मैंद कसा असायचा कळायचं नाही. त्याच्या डोक्यात एवढं काय चाललेलं असायचं कोणाला ठाऊक. आणि आजी त्याला बोलायची एक सुद्धा संधी कधी वाया जाऊ द्यायची नाही. सकाळी ऊन तावलं की जुगळ्या काका अंगणातनं उठायचा, धोतराचा पिळा करीत बिचकत आत जायचा, भीत भीत विचारायचा, आंघोळीला पाणी तापलंय का? म्हातारी ताळ्यावर आली असली तर बरं, नाहीतर बोलून बोलून म्हाताऱ्याचं भुसकट वाढायची. पाणी तापवायला मोकळी नाही मी. जेवण करून का तुझं पाणी तापवत बसू? बाई कामाला ठेवल्या ग तिच्यातच पाणी तापलंय का? जेवणाची हीच तरा. समोर येईल ते मुकाट्यानं खाल्लं तर बरं, नाहीतर आजी भडकलीच. मऊ मऊ करून घालायला बघितलंय जणू माझ्या रट्ट्यात. लई सुख दिलंस बघ. तेव्हा तुला मुलावानी जपावं. हळूहळू माझी आणि आजीची गट्टी जमू लागली. तशी ती मला आपली कर्मकथा सांगू लागली. दुपारी वाकळाला टिगळं लावत ती बसली की सुईत दोरा ओवून द्यायला मी तिला जवळ लागायचो. आम्ही दोघं मिळून तांदूळ निवडायचो. अशा वेळी मी लवकर फिरकलं नाही तर ती अंगणात यायची आणि आमच्या घराकडे तोंड करून मला मोठ्यानं हाक मारायची. काय आजी? असं म्हणून मी जवळ गेलो की सुरकुतलेला चेहरा उमलून यायचा. माझ्या हनवटीला धरून ती म्हणायची, तुझं कान किवडं आहेत का र? किवडं आहेत का र? काय झालं गाजे? अरे तुला किती हाका मारायच्या? मग कधी मी तिच्याबरोबर काम करायचा, कधी चोपाळ्यावर बसून झोके घ्यायचा. मला झोके घेताना बघून इतर मुलं गोळा व्हायची, पण आजी त्यांना झोता सोडू द्यायची नाही. असाच एक दिवस दुपारी मी आजीच्या घरी गेलो. आजा बाहेर नेहमीसारखा मान हलवत गुम्यागत बसून राहिला होता. मग मी तसाच माझघरात गेलो, पण आजी आढळली ना.
तोच देवाऱ्याकडच्या बाजूने एक क्षीण आवाज कानावर आला. कोण आहे? मी आहे, ती म्हणाली. कोण बाळासाहेब? कसा देवानं धाडल्यागत आलास र? जरा इकडे ये रे बाळा. मी जवळ गेलो तर आजीनं हंतरून घातले. मी शेजारी बसून म्हटलं, आजे बरं नाही का वाटत? वाईस कणकण आली रे पोरा. मी तिच्याजवळ तिच्या कपाळाला हात लावून म्हणालो, कपाळ तापलंय की, जरा डोसकं दाबतोस का? मी हलक्या हातानं तिचं डोकं दाबू लागलो आणि आजी बोलू लागली. माझा वाद्या बाहेर बसलाय बघ कसा. नुसतं आरून फिरून तीनदा गिळाय पाहिजे. खरं बाई तुला काय होतंय काय नाही असं नुसतं वाळक्या तोंडाने विचारलं तरी काय त्याचं काय जातंय? काय पैसे पडतात काय उत्पन्न बुडतीया? असा कसा रे जो धोंडा माझ्या गळ्यात बांधला देवानं? त्या दिवशी आजीनं जुगळ्या काकाचा सारा पाढा माझ्यापुढे वाचला. उमेदीत असताना म्हातारीला त्यानं फार छळलं होतं. ती मला अखेर म्हणाली, गावाला माझं तोंड दिसतं या खरं, माझ्या काळजाला पडलेली भोकं कुणाला दिसत नाहीत. म्हातारा आज दिसतोय साळसूद, तसा नाही तो. करून करून भागलं आणि आता देवपूजेला लागलं. येईल तो पैसा दुसऱ्याच्या मड्यावर घातला भाड्यानं. काय शोक नाद म्हणतोयस? टोळ भैरव जमून तमाशा करायचा, बायका ठेवायचा, काय सांगूचे ते करायचा. दारू पिऊन आला की भूतागत मला मारायचा उठायचा. माझ्या अंगातलं कुठलं हाड शाबूत ठेवलंय म्हणतोस काय? असं म्हणून ती मला आपल्या हाताची कोपर आणि पायांच्या नळ्या दाखवून लागली. सगळं सांगून झाल्यावर म्हणाली, आता त्याचं हात खुटलं, पाय खुटलं, मान हलू लागली म्हणून गप्प आहे, नाहीतर बोलून घ्यायचं का त्यो? आपल्या उरात कोंडून ठेवलेली कहाणी आजीनं सांगितली तेव्हा मला तिच्या वागण्याचा उमज पडला. मला आजी अधिक आवडू लागली. तिलाही मी जवळचा वाटू लागलो. काही गोडधोड केलं की ती मला मायनं खायला लावायची. मी वाढू लागलो तसा त्या दोघांचा दावाही वाढू लागला. म्हातारा नावानं शरीरानं थकत चालला होता आणि आजी सूड घेत होती. उठता बसता ती बोलत होती. असं बोलून तिचं मन सुख भोगत होतं. म्हाताऱ्याला मागच्या करणीचा वजावटा काढीत होत. आणि जुगळ्या काका, तो काही बोलत नव्हता, कुणाजवळ काही सांगत नव्हता. त्या घुम्या माणसाच्या पोटातलं कुणाला काही ओळखू येत नव्हतं, पण आजी बोलत होती आणि म्हातारा ते गिळत होता. एक दिवस या आजीच्या चुलीजवळ बसून मी धपाटे खात होतो. आजाही पाटावर येऊन बसला, पण आजीनं मला जेवढं लोणी वाढलं तेव्हा तो म्हणाला, लोणी सरलं जणू. त्या सरशी आजी उसळली. मान हलू लागली तरी बी पोरागत लोणी मागतोय. जीवाला काय वाटत नाही का तुझ्या? यावर जुगळ्या काकाने एक डळ काढला नाही. खाली मान घालून त्यानं सारं जेवण केलं. जेवण झाल्यावर तो बाहेर सोप्यात येऊन बसला. सावकाश मानाचे देठ खुडू लागला आणि मी चोपाळ्यावर बसून झोके घेऊ लागलो. लाल डोळ्यांनी माझ्याकडे बघत तो म्हणाला, ए पोरा खाली उतर. कारकार वाजवू नगस सारखं. 4 दिवसात माडी खाली येईल बाबा. हे ऐकून आजी बाहेर आली. मला भेदरलेलं बघून म्हणली, बस रे बाळा माझ्या. चोपाळा वाजला म्हणजे काय पोटचं पडतंय काय कोणाचं? पुढं बोलायची म्हाताऱ्याची छाती नव्हती. तो गप्प बसून राहिला. त्याची मान जोरानं हलू लागली आणि मला त्या काळी कसली आली उमस. मी चोपाळ्यावर बसून जोराने झोके देऊ लागलो. ते थंडीचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी एरवाळी उठून आम्ही पोरं जाळ करून रस्त्यावर शेकत होतो. तेवढ्यात मान हलवत जुगळ्या काका आला. आम्हाला म्हणाला, जरा इकडे या रे पोरांनो. आम्ही गेलो. आमच्या मदतीनं त्यानं सोप्यातला चोपाळा उतरून अंगणात आणला. मला समजेना की त्यानं सोपाळा का हलवला. तोच त्यावर त्यानं रॉकेल तेल ओतलं आणि काडी ओढून तो हसत मला म्हणाला, ए पोरा अंग शेक ये. जुगळ्या काका कधी हसायचा नाही. ते त्या दिवशी खदखदून हसले. आजी त्या दिवशी जेवली नाही, खाल्ली नाही. पावला गणिक ती म्हाताऱ्याला शिव्या मोजू लागली. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्याला ती अडवून जुगळ्या काकाची ही करामत सांगू लागली. म्हाताऱ्याच्या आजवरच्या सगळ्या गोष्टी ती उगाळत राहिली आणि जुगळ्या काका मान हलवत नुसता सोप्यात जोहत्यात टेकून बसून राहिले. जुगळ्या काका, असं गा का केलंस असं कोणी विचारलं तर तो काही बोलला नाही. आजी एवढ्यावर सावध झाली नाही. चीड पडत चालली. आजी दिवसभर बोलत राहायची. म्हातारा गुमान ऐकून घ्यायचं आणि मध्येच तरापल्यागत उठून कशाची तरी मोडतोड करायचं. एक दिवस उठून अंगणातलं एक झाडच त्यानं तोडलं. तरी आजी तोंड थांबलं नाही. ती हे सारं वेशीला टांगू लागली आणि इकडं म्हातारा रोज जास्तच बिघडत चालला.
गाव ही 10 तोंडांनी बोलायचं. इकडे म्हातारीला म्हणायचं, अज्जे तुझंच बरोबर आहे, आणि तिकडे त्याला सांगायचं, जुगळ्या काका असं वागल्या बिगार म्हातारी वटणीवर यायची नाही. असं करट पिकत चाललं होतं. एक दिवस जुगळ्या काकानं बटवा सोडला, तर त्यात पानं नव्हतं, सुपारी नव्हती. काका खालवर बघत राहिला. अखेर मला म्हणाला, तुझ्या आजीकडनं एक आणा घे मागून पान सुपारीला. काका पान सुपारीला पैसे मागतो असं मी सांगतात आजी खवळून उठली. ती बाहेर येऊन म्हणाली, पैशाचं काय प्याव घातलंयस वे? मस्त रोज 100 द्या, खाणं खाशील तू, पण आणायचं कुठलं? त्या सांजेच्या पारी म्हातारा घरातनं बाहेर पडला. तो परत आला नाही. दिवे लागले, आजीनं भाकरी उलटली, तरी जुगळ्या काकाचा पत्ता नाही. लोक तुकडा खाऊन झोपायच्या मार्गाला लागले. मग आता हा म्हातारा गेला कुठं? कुठं बसणार नाही, उठणार नाही, असा जुगळ्या काका एके कुठं बेपत्ता झाला. त्या रात्री मी आजीजवळ झोपलो. विचार करीत आम्ही दोघंही पडलो, पण झोप कुठे लागते. बोलता बोलताच आजी एकाएकी उठली. एवढी ट्रंक उतरून लाग द्या एवढी ट्रंक उतरू लाग त्याने ये. आम्ही दोघांनी मिळून ती ट्रंक खाली उतरून घेतली आणि आजीनं कुलूप काढायला किल्ली लावली, तर कुलूप शाबूत कुठं होतं, ते मोडलेलं. आजी माझ्या तोंडाकडेच बघत राहिली. मग ट्रंक उघडली तर दागिने कुठे आहेत? पुतळ्या पाटल्या काय झाल्या? आजी खुळ्यागत करू लागली. 10 तिने ट्रंक तपासली. डाव्या हातानं कुठं विसरतेपणी ठेवलंय की काय म्हणून सगळ्या दिवळ्या आणि रांजणं तिने पालते घातले. सकाळी उठल्याबरोबर वाद्यानं माझं दागिनं नेलं म्हणून आजी सगळ्यांना गळा काढून सांगू लागली. 4 दिवस गेले आणि जुगळ्या काका परत आला. माझे दागिने आणून दे म्हणून आजी त्याला एकसारखी लागून पडली. त्याच्याच मोहरं तिनं कपाळ बडवून घेतलं, आरडाओरडा केला. पण काका एक चकार शब्द बोलला नाही. तो मान हलवत नुसता बसून राहिला. दिवसातनं 100 वेळा पान खाऊन तो पिचकाऱ्या टाकू लागला. जुगळ्या काकातली एकेकाळची जुनी रग जागी होऊ लागली. काका बेफिकीर झाला आणि आजी संतापानं जळत राहिली. ती म्हाताऱ्याचे पोटाकडून हाल करू लागली. आपणही पोटभर खाईना झाली. कधी कधी ती दोघंही उपाशी पोटी निजू लागली. आता ह्या म्हाताऱ्या माणसांना कुणी शहाणपण शिकवायचं? म्हातारपणी एक घास खाऊन सुकाळनं राहायचं सोडून ती दोघंही धुमसत राहिली आणि रोज लोकांना तमाशा दिसू लागला. तसेच काही दिवस लोटले आणि जुगळ्या काका बाहेर कुठेतरी जेवू खाऊ लागला. एवढं त्याला बघणारं जीवाभावाचं कोण मध्येच उपटलं. हळूहळू काका दुपारचाही कुठंतरी बाहेर जाऊ लागला. गुम्यागत सदा बसून असणारा म्हातारा मुसलमानाच्या करीमभाई जवळ जाऊन कान गोष्टी करून लागला. हा करीमभाई म्हणजे मुलखाचा टग्या. कुणाला कवा आणि कसा अवधी घालल हे कळायचं नाही. त्याशाची जुळ्या काका एवढं काय बोलाय लागला कुणास ठाऊक. त्या दोघांचं कसलं तरी गुपित सुरू होतं एवढं खरं. होता होता एक दिवस काकानं आपलं घर सोडलं आणि तो करीमबाईच्या शेजारी जाऊन राहिला. साठी आणि बुद्धिनाटी म्हणतात ते खोटं नाही. जुगळ्या काका चळला म्हातारीचा काटा काढायचा तर तिच्या उरावर एक बाई आणून बसवायची नामी शक्कल यानं शोधून काढली. आणि एक दिवस एक नटरंगी बाई त्यानं त्या भाड्याच्या घरात आणून ठेवली आणि म्हाताऱ्यानं आपला नवा संसार सुरू केला. हे बघून आजीनं रक्ताचं शिंपण करून घेतलं. पण म्हातारा बदलला नाही. त्याच्यातला हिरवटपणा गेला नाही. तो लोकांना म्हणायचा, म्हातारी माझा छळ करत होती नवं काय, आता कर म्हणावं छळ. आजीच्या त्या टंकेतले दागिने काकानं त्या बाईच्या अंगावर घातले. काही गुजरीत जाऊन मोडले. ते पैसेही सरले. तसा काकानं जमिनीचा एक तुकडा विकला. अनेक वर्ष दबा धरून बसलेले काकाचे खेळ सुरू झाले. मान हलू लागलेला काका बायका नाचवू लागला. दारू पिऊन बेहोश होऊ लागला. साऱ्या गावात हा एकच थट्टेचा विषय होऊन बसला. कुणाला मौज वाटायची, कोणी छिथू करायचं. म्हातारी त्याच्या नावानं बोटं मोडत राहिली. त्याला सराप देऊ लागली. आपलं घर असं धुतलं जाताना पाहून ती तळमळली. पण त्याला इलाज काय? भोग आला खरा. झालं. काही दिवस गेले. त्या टग्याच्या नादी लागून जुगळ्या काकानं आपली अक्कल गहाण ठेवली. त्या बाईनं भुलवलं आणि म्हातारा पुरा फशी पडल्यावर ती बयाही त्याच्यावर उलटली. त्याचंच खाऊन त्याच्यावर थुंकली. दाणे होते तोवर कोंबड्या जवळ होत्या. जेवढं गोळा करता आलं तेवढं तिनं आणि त्या टग्याने गोळा केलं. दागदागिने, पैसा अडका सारा ओरबाडला आणि एक दिवस भांडण काढून ती बया जायला उठली. आता आली पंचाईत. जुगळ्या काका काकुळतीला येऊन म्हणाला, मला सोडून कुठं चाललीस? ती त्याच्यापुढे आत नाचवून म्हणाली, तर काय तुला जलमभर धरून बसू? एवढा म्हातारा घोडा झालायस, अजून अक्कल नाही तुला?
आता तरी शिक. तशी अद्दल घडवून ती बया निघून गेली. ते टोळ भैरवही निघून गेलं. जुगळ्या काका एकटाच उरला. आता पुढं काय करायचं? पोटाला कोण घालणार? दुखलं खुपलं तर बघणार कोण? म्हातारा भोवऱ्यात अडकला. हे तोंड घेऊन म्हातारीकडे परत जायचं कसं? आता लोक काय म्हणतील? हे ही खाली बघायची काय पाळी आली? एक दिवस गेला, 2 गेले, 3 गेले. म्हातारा खालवर घालून गुमान एके जागी पडून राहिला. या मुदतीत गावातला एक माणूस काय कोणी जाऊन त्याला म्हणालं नाही, काका उठ गा, जरा काहीतरी खा. आणि तिसऱ्या दिवशी सांजच्या पारी अखेर शेवटी त्याची म्हातारीच त्याच्याकडे आली. त्याला झोला मारून म्हणाली, आता तरी चल माझ्या मुडद्या. तुझं कोण आहे इथं म्हणून पडलायस र? का सोंबला आहे तेवढं कुक्कू पुसून टाकायला बसलायस? होतं नव्हतं ते दुसऱ्याच्या मड्यावर घातलंस आणि साऱ्या गावाला म्हातारपणी पैशाचा फुटका तमाशा दावलास. जीव थंड झाला नव्ह तुझा? मग आता आणि काय पडलंयस? चल की आता. म्हातारा कष्टानं उभा राहिला. 3 दिवस त्याच्या पोटात अन्न पाणी नव्हतं. त्याला अंधारी आली. मग म्हातारीनंच त्याचा हात हातात धरला आणि तिच्या मागोमाग खाली मान घालून म्हातारा गुमान चालला. पण झाल्या गेल्या गोष्टींनी त्याच्या डोक्यात किडे पडले होते. पुढचे सगळे दिवस म्हाताऱ्यानं तोंड लपवून काढले तरी गाव अधूनमधून त्याला विचारायचं, काका, काय काका, बाई पळून गेली होय? या प्रश्नाची करवत जुगळ्या काकाचं अखेरचं आयुष्य वेगानं कापू लागली. म्हातारा रोज जास्त जास्त दुभंगलेला दिसू लागला आणि तरी त्याला गाव कुचेष्टेने विचारत राही, काका, असं का केलंस? असं का केलंस त्वा?